कोल्हारमध्ये आपलं स्वागत। कोल्हार भगवतीपूर येथील समता पतसंस्थेच्या शाखेचा वर्धापन दिन नुकताच संपन्न झाला। या वर्धापन दिनानिमित्त सेल्फ बँकिंग व ऑनलाईन मुदत ठेव योजनेचा शुभारंभ ह.भ.प. नवनाथ महाराज म्हस्के, महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या शुभहस्ते करण्यात आला। यावेळी प्रवरा बँकेचे माजी व्हाईस चेअरमन अशोक सेठ असावा, उद्योजक पंढरीनाथ खरडे, सामाजिक कार्यकर्ते आबा पाटील खरडे, प्रवरा कारखान्याचे संचालक श्रीकांत पाटील खरडे, व्यापारी असोसिएशनचे संजय शिंगवी, समता पतसंस्थेचे सरव्यवस्थापक सचिन भट्टड आदी जण यावेळी उपस्थित होते। यावेळी महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे हे आपल्या संस्थेच्या वाटचाली संदर्भात मनोगत व्यक्त करताना कॅमेरामन प्रणव केदारसह सुभाष कोंडेकर, SGK न्यूज कोल्हार। परमपूज्य केंद्रीय महाराजच्या दिंडीमध्ये आळंदीपासून तर पंढरपूरपर्यंत वारकरी जातात। त्या वारकऱ्यांबरोबर रस्त्यात खर्चायला त्यांना जे पैसे लागतात ते बरोबर असतात, परंतु वारीमध्ये हे पैसे चोरी जाण्याची भीती असते, हरवण्याची भीती असते। म्हणून आम्ही या गोविंद महाराज केंद्रांच्या दिंडीवर आमची एक समता वारकरी बँक तयार केली, जी फिरती असते। एका टेम्पोमध्ये आमचे कर्मचारी बसलेले होते आणि त्या टेम्पोला नाव दिलं होतं आम्ही समता वारकरी बँक। आणि त्या टेम्पोमध्ये बसून आमचे कर्मचारी वारकऱ्यांचे पैशाचा स्वीकार करायचे, स्वीकार केल्यानंतर ते सांभाळण्याचं काम आम्ही करायचो। आणि आळंदी ते पंढरपूर या मार्गामध्ये ज्या ज्या ठिकाणी वारकऱ्यांना जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे जेवढे जमा असतील त्यांचे त्यातून त्यांना आम्ही पेमेंट करायचो। आणि ते पेमेंट करत असताना एक दिवस जरी वारकऱ्याचे 100 रुपये जमा असले त्याच्यावर जे काही व्याज होईल ते 8% दराने व्याजासह ती रक्कम आम्ही त्यांना परत करायचो। याशिवाय वारकऱ्यांच्या आरोग्याला आराम मिळावा म्हणून चालताना त्यांचे पाय थकतात, तर आम्ही पायाची मसाज करण्याचे 8 मशीन त्या वारीमध्ये दिले होते। त्या मालिशच्या मशीनच्या माध्यमातून वारकऱ्यांचे पाय दाबण्याचं काम आम्ही केलेलं आहे। अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम आमचे सातत्यानं चालू असतात। आणि आमच्या कोलार शाखेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं कोलार शाखेच्या एक कल्पना मी अशी मांडली, 2च दिवसापूर्वी सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर आमची एक बैठक झाली राज्यातल्या पतसंस्थांची। आणि देवेंद्रजींनी आम्हाला आदेश दिला की तुम्ही प्रत्येक गावामध्ये वृक्षारोपण करा। आम्ही त्यांना एक कल्पना मांडली की गाव तेथे सहकार चौक आणि गाव तेथे सहकार रस्ता, प्रत्येक गावामध्ये सहकाराच्या नावानं एक रस्ता असला पाहिजे, सहकाराच्या नावानं एक चौक असला पाहिजे। आणि आज आमच्या या कोलार शाखेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी जाहीर केलं की कोलारकरांनी आम्हाला एखादा रस्ता किंवा एखादा चौक सुचवावा। कोलारमधल्या सगळ्या पतसंस्था एकत्र येऊन त्या चौकाचं, त्या रस्त्याचं आम्ही सुशोभीकरण करू आणि त्याला सहकार चौक किंवा सहकार रस्ता, सहकार मार्ग अशा प्रकारचं नाव आम्ही देऊ। आमच्या कोपरावमध्ये सुद्धा समता सहकार मार्ग या नावानं आम्ही कोपरावच्या मुख्य रस्त्याचं सुशोभीकरण केलेलं आहे। असं सुशोभीकरण महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून आमचा करण्याचा उपक्रम आहे। याचबरोबर पतसंस्था डिजिटल व्हाव्यात, की जे कन्सेप्ट पतसंस्थांमध्ये काय देशातल्या कोणत्याही राष्ट्रीयकृत किंवा खाजगी बँकांमध्ये नसतील अशा प्रकारचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे उपक्रम आम्ही समताच्या माध्यमातून राबवित आहोत। आणि अशा प्रकारचे उपक्रम महाराष्ट्रातल्या सगळ्या पतसंस्थांच्या माध्यमातून राबवण्याचा आमचा संकल्प आहे। आजच आम्ही या ठिकाणी जी सुरुवात केली ते एक व्हाउचरलेस बँकिंगचा कन्सेप्ट आज कोलार शाखेमध्ये आम्ही लोकार्पण त्याचं केलेलं आहे। या व्हाउचरलेस बँकिंगच्या माध्यमातून आमच्या कोलार शाखेत येणारा प्रत्येक ग्राहक कोणत्याही पतसंस्थेत किंवा बँकेमध्ये एखादा ग्राहक जेव्हा पैसे काढायला जातो त्यावेळेस त्याला विड्रॉल स्लिप भरून द्यावी लागते। ती विड्रॉल स्लिप त्या पतसंस्थेचा क्लार्क तपासून बघतो की त्या ग्राहकाच्या खात्यामध्ये तेवढा बॅलन्स आहे का, त्याच्यावर स्वाक्षरी करून ती विड्रॉल स्लिप नंतर पासिंग ऑफिसरकडे जाते। पासिंग ऑफिसर ती पुन्हा चेक करतो। छोट्या संस्थांमध्ये ती ब्रँच मॅनेजरकडे जाते, ब्रँच मॅनेजर ती चेक करतो आणि नंतर ती विड्रॉल स्लिप कॅशियरकडे जाते आणि नंबर लागल्यानंतर कॅशियर त्यांना पैसे देतो। याच्यात बदल आम्ही असा केलेला आहे की आमच्याकडे येणारा ग्राहक त्याला जर पैसे काढायचे असतील तर त्यांनी येताना आम्ही दिलेल्या एका कॉलवर, एका नंबरवर त्यांनी मिस कॉल द्यायचा। मिस कॉल दिल्याबरोबर
त्याच्या मोबाईल नंबरवर एक OTP जनरेट होईल. तो OTP नंबर त्यांनी आमच्या सेल्फ बँकिंगच्या डेस्कवर जायचं. OTP नंबर घेऊन त्या सेल्फ बँकिंगच्या डेस्कवर तो OTP नंबर टाकायचा. त्याला पाहिजे असलेली पैशाची रक्कम टाकायची. एक छोटीशी 4 बोटाची चिठ्ठी बाहेर येणार. ती विड्रॉ स्लिप घेऊन त्यांनी कॅशियरकडे जायचं आणि त्याला लागणारे पैसे ताबडतोब काढायचे. त्या व्यतिरिक्त कोणाला FD करायची असेल, पण संस्थेमध्ये पैसे ठेवायचे असतील, ते सुद्धा तो घरबसल्या करू शकतो. अशा प्रकारचे व्यवहार, अशा प्रकारच्या सुद्धा सुविधेचं लोकार्पण आज कोलारकरांकरता कोलार शाखेमध्ये आम्ही केलेलं आहे. सर्व कोलारकरांनी या आमच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सेवेचा लाभ घ्यावा अशी मी कोलारकरांना विनंती करतो. आणि आई भगवती मातेच्या चरणी मी प्रार्थना करतो की आमच्या पतसंस्थेला असंच काम करण्याची सुबुद्धी आई भगवती माता आम्हाला देवो. धन्यवाद.